नमस्ते भावानो, पुन्हा एकदा तुमचं युट्यूब चॅनलवरती मन स्वागत. मी आता जस्ट पोचलेलो आहे हायवेच्या साईडला. ओके भावानो, पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटू. भावानो, पुन्हा एकदा तुमचं धुळे शहरात मन स्वागत. भावानो, मग काय झालं, धुळेच्या पाठीमागं टोल नाक्यापाशी दोन देवमामा मला भेटले. तर देवमामा म्हणजे खूप लोक त्यासनी छक्की हिजडा काय काय बोलतात ना, ते देवमामा मला भेटले. तर ते बोलले, बा तू उज्जैनला चाललायस तर एक काम कर, हे 20 रुपये धर आणि काहीतरी खा, नाही तर पाणी पिणी घे. तर मला काय भावानं म्हणायचं आहे, ते पण आपल्यात मोडत नाहीत, पण मला एवढं सांगायचं आहे की आपल्यासारखं पण त्यासनी मन आहे, जगाचा अधिकार आहे. अरे भावानं बघा, त्यांनी 20 रुपये दिले मला, डोका हात ठेवला. तर खूप लोक त्याचा अपमान करतात आणि काहीतरी म्हणते चिडवायचं, त्याचा सतत अपमान करायचा. तर ते लोक खूप जणांच्या पोटी जन्म घेतलेला असतोय. तर ते आहे बाप स्वतः पोटचा गोळा पोरग असून त्याचा अपमान करते, त्यासनी घराच्या बाहेर काढायचं. त्यांचा भाऊ इज्जत देत नाही, बहीण इज्जत देत नाही, कारण की ते आपल्यात मोडत नाहीत ना. तर मला एकच सांगायचं आहे भावानो, त्यांचा अपमान तुम्ही केला ना, तिने नुकता काय तर तुम्हाला वाईट बघा शब्द दिला तर तुमच्या आयुष्याची वाटला लागणार, एवढं लक्षात ठेवा. तर भावानो, एक कृपा करा, कधीच त्याचा अपमान करू नका. जर तुम्हाला त्यासनी चांगलं बोलता आलं नाही, त्यासनी इज्जत देता आली नाही, तर त्यांचा अपमान करू नका. बस एवढं भावानं म्हणायचं आहे. भावानं, तुम्ही बघू शकता उज्जैन हायवे. आता इथून राहिले फक्त उज्जैन 300 किलोमीटर. ओके भावानो, जय महाकाल. भावानो, काल संध्याकाळ असा विषय झाला, 10:30 वाजलेल्या. मासुंग्यापासून धोरे होतं 50. आता म्हणलं संध्याकाळ कसं जायचं, संध्याकाळ तरी 10:30 वाजलेल्या, कारण की वाहनं हायवे नसते म्हणलं त्यापेक्षा तिथं झोपूया. पंपापाशी गेलो, पंपाला वॉचमॅन होता, त्याला म्हणलं दादा इथं झोपू का? तो म्हणला नको नको, इथं झोपू नको, इथं चालत नाही झोपल्याला. मग तिथून गेलो पुढं, म्हणलं आता काय करायचं, डोकं चालत नव्हतं. तर आता अंबिका मंदिर दिसलं, अंबिका मंदिरापाशी बसलो उशीर. त्या बाबासनी विचारलं, तिथं होते ते, म्हणलं बाबा इथं झोपू का? म्हटलं त्या पंपापाशी गेलेलं, तो पंपवाला म्हणतो इथं काय झोपू नको. म्हणलं बाबा इथं झोप. मग तिथं झोपलो. सकाळपारी उठलो, हातपाय धुतलं, आता म्हणलं निघावं तिथून. त्यात आलो पुढं आणि जस्ट आता धुळ्याच्या पुढं त्या कामानेपाशी सायकलचा झाला टायर पंक्चर. आता 3 किलोमीटर बघा चालत निघालं, डोकंच चाललं झालं. पुढं दुकान गावतंय ना गावतंय, गावलं पाहिजे, नाही तर अवघड आहे. आजच्या रात इथं थांबायला लागलं. तुम्हाला धावतो मी, तुम्ही बघू शकताय. 1 मिनटं भावानं, हे बघा आता जस्ट नगावमध्ये पंक्चरवाला तर भेटलाय. हे बघा दादा पंक्चर काढते ती. काय माझं नशीब, म्हणलं गावते का नाही, नाही तर म्हणलं आता खूपच चालायला लागणार आहे. टेन्शनच आलेलं, कारण की आपली इथं ओळख नाही काय ना कुठं. हा बघा टायर पडलाय, टेन्शन आलेलं खूप. भेटलं आपल्या दादा पंक्चर काढायचा. भाऊन तुम्हाला गाव धावतो ना, गाव. नमस्ते भावान, तुमचं मध्य प्रदेशमध्ये मन स्वागत. चालतं भाऊन, इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते शेअर करा. आणि भावानं सपोर्ट असाच असू द्या. जय महाकाल.